नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात आपलं स्वागत करते. हे आनंदाचं पान असं पान आहे जे आपल्याला समृद्ध करतं, आपलं मनोरंजन करतं, आपली सोबत करतं. अर्थात हे आहे वाचनानंदाचं पान. दर्दी वाचक आणि लेखक, त्या लेखकांची पुस्तकं यांच्यातला दुवा बनण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे हे आनंदाचं पान. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या आनंदाचं पान नावाच्या कार्यक्रमात स्वागत आहे. आज ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत ते पुस्तक एखाद्या प्रस्थापित लेखकाचं नाही, पण त्यातल्या भावना मात्र अत्यंत खऱ्या आहेत. हे पुस्तक एका लेकीनं तिच्या बाबांच्या आठवणी जागवण्यासाठी लिहिलंय. तिच्या बाबांबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात प्रचंड आदर आहे. ते आहेत शहीद हेमंत करकरे. त्यांची ज्येष्ठ कन्या जुई करकरे नवरे यांनी बाबांबद्दल लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे माझे पप्पा हेमंत करकरे. जुई करकरे यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे हेमंत करकरे डॉटर्स मेमॉयर. याचं मराठी भाषांतर केलंय शोभा चित्रे यांनी. करकरे सरांबद्दलच्या कितीतरी आठवणी आहेत या पुस्तकात, पण त्या सगळ्यांबद्दल सांगून मला पुस्तकाच्या वाचनाचा आनंद हिरावून घ्यायचा नाही. म्हणूनच या पुस्तक लेखनाच्या प्रवासाबद्दल आपण संवाद साधूया शहीद हेमंत करकरे यांची कन्या जुई करकरे नवरे यांच्याशी. जुई, खूप खूप स्वागत तुझं. नमस्कार. मी आत्ता सुरुवातीला तू जे पुस्तक लिहिलंय त्याच्याबद्दल सांगितलं आणि मी हेही म्हटलं की तू काही प्रस्थापित लेखिका नाही, तुला लेखनाचं बॅकग्राऊंड नव्हतं. मग आपल्या बाबांबद्दलचं पुस्तक आपणच लिहायचं हे कधी ठरवलं आणि तो कसा होता प्रवास? किती कठीण होतं लिहिणं? हो, 26/11 झाल्यानंतर खूप पब्लिशिंग हाऊसेस अप्रोच झाले करकरे कुटुंबियांना आणि त्यांच्या मनात होतं करकरे साहेबांबद्दल एक पुस्तक आपण काढूया, तर आठवणी करकरे कुटुंबियांकडनं गोळा करूया. तर हे सगळे लोक आम्हाला अप्रोच झाले. तेव्हा मी माझ्या आईशी बोलले आणि माझ्या आईची इच्छा होती की आपल्याच कुटुंबियांपैकी कोणीतरी हे पुस्तक लिहायला हवं. आणि त्याचं बॅकग्राऊंड असं की जरी मी सॉफ्टवेअर इंजिनियर असले तरी देखील आमच्या घरात सगळेच साहित्यप्रेमी आहेत. माझी आई स्वतः कविता करायची, म्हणूनच माझ्या वडिलांनी तिचं नाव कविता लग्नानंतर ठेवलेलं. आणि माझे वडील ते लहानपणापासनं ते दर्दी वाचक होते आणि त्यांनी घरात एक छोटी लायब्ररी तयार केलेली आणि ती हळूहळू वाढत इतकी मोठी झाली. त्यांनी एक कॅटलॉग तयार केला, ती व्यवस्थित म्हणजे प्रोफेशनल लायब्ररी. एक्झॅक्टली. त्यांचं ते स्वप्नच होतं की एक आपल्या घरी छान प्रोफेशनल लायब्ररी असावी. आणि माझ्या ज्या चर्चा असायच्या माझ्या भावंडांबरोबर, माझ्या आईवडिलांबरोबर, आम्ही पुस्तकं वाचून त्याची विश्लेषणं करायचो. आणि कुठेही मी असताना त्यांचा पहिला प्रश्न फोनवर असायचा की जुई, तू आजकाल काय वाचतेस? आणि मी छोटे छोटे बुक रिव्ह्यूज लिहायचे आणि ते मराठी मंडळ, मी इंग्लिशमध्ये लिहायचे आणि ते मराठी मंडळच्या वेबसाईटवर त्यांच्या त्रैमासिकात ते यायचे. आणि असं मी हळूहळू म्हणजे लिखाण हा अगदी माझ्या आवडीचा विषय होता आणि मी नेहमीच ते खूप एन्जॉय करायचे लिहिणं. तर हा विषय खूप कठीण होता आणि ती 26/11 आमच्या कुटुंबियांसाठी एक काळरात्र होती. पण हळूहळू मी ते त्यांच्याबद्दल लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी मुलाखती घेतल्या. आणि ह्या कामात माझ्या काका काकूंनी, माझी काकी अमृता करकरे आणि माझे काका डॉक्टर शिरीष करकरे यांनी खूप मुलाखती पर्सनली जाऊन चंद्रपूरला, जिथे माझे वडील कार्यरत होते, त्या घेतल्या. MP3 फाईल्स तयार केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर मी हे पुस्तक लिहू शकले. मला प्रश्न पडला की मी जसं सुरुवातीला सांगितलं की हे पुस्तक म्हणजे काय फक्त 26/11चा हल्ला त्याच्याशी संबंधित तेव्हा जे काय झालं ते नाही. तुम्ही प्रयत्न केलाय की अगदी हेमंत करकरे हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांची जडणघडण कशी होत गेली. तुला बाबांचे नवीन काय पैलू हा सगळं संशोधन करत असताना किंवा हे लिहित असताना कळाले किंवा जे तुला वाटलं की अरे आपल्याला हे माहितीच नव्हतं, असं काही झालं? हो, मी मुंबईत असताना मला पप्पांनी जे सगळे त्यांचे पत्रव्यवहार, त्यांच्या डायरीज, जे सगळं साठवून ठेवलेलं ते मिळालं. ते अतिशय व्यवस्थित होते आणि सगळं त्यांनी एका ट्रंकमध्ये एकत्र ठेवलेलं. आणि मला त्यांच्या 1971 आणि 1974 मध्ये लिहिलेल्या डायरीज सापडल्या.
आणि त्या डायरीजमध्ये त्यांनी इतकं छान सगळं ऑर्गनाईज केलेलं, म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक वेळापत्रक असायचं. आणि तेव्हा ते 20-22 वर्षाचेच होते. म्हणजे तो काळ UPSCचा तयारी करत असतानाचा होता? नाही, त्यांनी UPSCची तयारी इंजिनिअरिंग नंतर केली. त्यावेळेस ते स्टुडंट होते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला वगैरे असताना. आणि त्याच्यानंतर त्यांनी मी ती डायरी वाचली. 1971 आणि 1974 अशा 2 डायरीज होत्या. तर त्यांनी लिहिलेलं की मी आज एक भाषण दिलं. त्या भाषणात मी 3 चुका केल्या. त्या कुठल्या चुका आहेत, पुढच्या वेळेस मी ह्या चुका नाही करणार. तर मला आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी वयात त्यांचा जो फोकस मी बघितला, मला वाटलं हा लोकांसमोर यायला हवा. म्हणजे लोक शिकतील की कसं तुम्ही स्वतःला घडवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या म्हणजे त्यांचे सहकारी मीरा चड्डा बोरवणकर ह्यांनी मराठी बुक लॉन्चच्या वेळेस ऑनलाईन त्या चीफ गेस्ट होत्या. आणि त्यांनी सांगितलं की मला नेहमी वाटायचं की करकरे हे अतिशय उच्चभ्रू कुटुंबातले असावेत, पण तुझ्या पुस्तकातनं मला कळलं की ते साधारण शाळेत शिकून, म्हणजे त्यांची प्रायमरी स्कूल वर्ध्याला होती, पण त्यांच्या बोलण्यावरनं मला हे कधीच जाणवलं नाही. तर त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला इंग्लिश कसं त्यांनी आत्मसात केलं तेही त्या डायरीमध्ये भाषेवर पण त्यांनी प्रभुत्व मिळवलं. आणि त्यांनी इंग्लिश पुस्तकं वाचून त्याची विश्लेषणं लिहिली. म्हणजे त्यांचं इंग्लिश कसं ते सुधारू शकतील. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा जो मित्रपरिवार होता, तर त्यांच्यावर जे काही ॲडजेक्टिव्ज होते, तर ते ॲडजेक्टिव्ज वोरेशियस आणि असे सगळे त्यांनी त्यांचे मराठीत नुसतं भाषांतर न करता त्याच्यासमोर उदाहरण, म्हणजे कुठला मित्र, वाक्यात उपयोग करा, आणि जिवंत उदाहरण त्यांच्या मित्रपरिवारातलं. तर ह्या सगळ्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत स्वतःला कसं तुम्ही घडवू शकता, तर ह्या गोष्टी मला वाटतं वाचकांसमोर येणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोक प्रेरित होतील. आणि मला म्हणजे एक न माहिती असलेली गोष्ट म्हणजे आपण आता इथे ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, मला तर ते पुस्तक वाचल्यानंतर कळलं की करकरे सरांकडे किती प्रकारचे गुण होते. म्हणजे ते एक उत्तम कलाकार होते आणि ते अशा पद्धतीचे शिल्पसुद्धा करायचे. त्याच्याबद्दल सांगा मला. हो, चंद्रपूरला पप्पा असताना त्यांना एक नवीन छंद त्यांनी जोपासला, तो म्हणजे काष्ठशिल्प तयार करणं. आणि ह्या काष्ठशिल्पांचं वैशिष्ट्य असं की ते कधीही मूळ तो आकार त्यांनी कधीही बदलला नाही. तर एक चॅप्टर पुस्तकात आहे की त्यांनी त्या काष्ठशिल्पांना कसं घडवलं. ते जंगलात जायचे, नक्षलवादीग्रस्त चंद्रपूर भाग आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर तिथे ते जंगलात जेव्हा ह्या अतिरेकांचा पाठलाग करायचे, तेव्हा त्यांना दिवस रात्र त्या जंगलात राहावं लागायचं. आणि तिथली जी माती आहे त्याच्यातनं सागवानी लाकूड खूप छान तयार होतं आणि त्याच्या बांबूला आगळे वेगळे आकार येतात. म्हणजे त्यांनी हे टेबल लॅम्प देखील बनवलंय. हे बॅम्बूचं आहे, खालचा बेस आहे आणि वरती त्यांनी फक्त एक त्यांनी शेड फिट करून घेतली. जसाच्या तसा आकार ठेवून तयार केलेलं शिल्प आहे. हो. आणि आतमध्ये ते मेकॅनिकल इंजिनियर होते मूळचे, तर त्यांना ती डिझाईन करायची नॅक होती. आणि ते ही वॉज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. तर ते सगळं त्या सगळ्या त्यांच्या गुणांचा जो सांगड घालून त्यांनी खूप छान अशी काष्ठशिल्प तयार केली. फ्रेम्स केले, पिक्चर फ्रेम्स, मग आपले पेन स्टँड्स. आणि ते कसे त्यांनी तयार केले, लाकूड पॉलिश करून. तिथे त्यांना मनोहर सप्रे भेटले आणि त्यांच्या घरी त्यांनी पहिल्यांदा हे सगळे काष्ठशिल्प बघितले. त्यांच्याकडनं ती कला शिकून घेतली, आत्मसात केली. आणि हा देखील एक चॅप्टर ह्या पुस्तकात आहे. मगाशी मी जो प्रश्न विचारला त्याचाच थोडासा पुढचा भाग की तुम्ही म्हणजे काका काकू तुम्ही लोकांनी बऱ्याच मुलाखती घेतल्या, खूप लोकांशी बोललात तुम्ही. त्यातून तुम्हाला काही नवीन गोष्टी कळाल्या आणि तुम्हाला थक्क व्हायला झालं, असं काही झालं? हो, मी सगळ्यात पहिली मुलाखत घेतली ह्या पुस्तकासाठी श्री मेंडोन्सा यांची. ते पप्पांना 16 वर्ष सिनियर अधिकारी होते आणि ते अत्यंत नामवंत आपल्या मुंबईचे कमिशनर ऑफ पोलीस होते.
आणि जेव्हा त्यांनी च्या कामगिरीबद्दल त्यांच्यासाठी एक प्रशंसापत्र लिहिलेलं, ते पप्पांनी लॅमिनेट करून जपून ठेवलेलं स्वतःजवळ आणि मला ते सापडलं. म्हणून मी ठरवलं की पहिली मुलाखत मेंडोन्सा ह्यांचीच घ्यायला हवी. आणि ते जेव्हा आले ते पप्पांबद्दल इतके दिलखुलासपणे बोलले, तर मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला की 16 वर्ष जो ज्युनियर माणूस आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते इतके तारीफ करून बोलतायत. आणि अजून एक मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटेल की आपण नेहमी माणूस म्हणून आपण आपल्या वरिष्ठांशी किंवा आपल्या बरोबरीच्या लोकांशी चांगलेच वागतो, पण माणूस आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी कसा वागतो ह्याच्यातनं माणसाची खरी ओळख पटते. स्वभाव आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टी कळतात. हो, बरोबर आहे. तर ती जी मुलाखत आहे पप्पांच्यासाठी एक कुक म्हणून काम करणारा राजू पाटील, व्हिएनामध्ये पप्पा जेव्हा डिप्लोमॅट होते, तर त्यांनी त्याचे अनुभव जे सांगितले आहेत की पप्पा त्याच्यासाठी एक वडीलधारी व्यक्ती म्हणून होते, फक्त साहेब नव्हते, तर ते खूप टचिंग आहे. आणखीन म्हणजे त्या राजू पाटलांच्या मुलाखतीत सुद्धा वाचलं आणि ओव्हरऑलच या पुस्तकात ज्यांच्या ज्यांच्या मुलाखती आहेत किंवा जे कोण बोलले आहेत शहीद हेमंत करकरेंबद्दल, त्यांनी सांगितलं की सतत कुणाच्या तरी मदतीला धावून जाणं हा जो गुण होता त्याच्याबद्दल सांग. हो, म्हणजे पप्पा जेव्हा पोलिसात लागले त्यांचा मूळ उद्देश हाच होता की लोकांना सोशल सर्व्हिस, जास्तीत जास्त लोकांना मदत करावी. आणि हा गुण या पुस्तक रूपाने लोकांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनशी पार्टनरशिप करायचे आणि अगदी ग्रासरूट लेवलमधनं बदल घडवून आणण्याची त्यांची इच्छा होती. फॉर एक्झाम्पल जेव्हा ते DCP नार्कोटिक्स म्हणून कार्यरत होते, तर त्यांना माहिती होतं की नुसतं गुन्हेगारांना अटक करून अंमली पदार्थ जे सेवन करतात त्यांना नुसतं तुरुंगात घालून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता. म्हणून त्यांनी सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनशी पार्टनरशिप करून त्यांनी ठरवलं की त्यांनी ड्रग फाईट 89 हा एक प्रोग्राम राबवला. ते म्युन्सिपल स्कूल्समध्ये जाऊन म्हणजे एक वर्दीतला पोलीस ऑफिसर म्युन्सिपल स्कूल्समध्ये जाऊन भाषण देतोय त्या स्टुडंट्ससमोर आणि त्यांना प्रेरित करतोय की तुम्ही असं गल्ली बोळ्यात भटकण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही अभ्यासावर लक्ष दिलं तर तुम्ही पुढे, म्हणजे ते एक स्वतःचं एक चांगलं उदाहरण लोकांसमोर देत होते की तुम्ही पुढे येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे तरुण ॲडिक्ट होते त्यांना नुसतं तुरुंगात डांबून ठेवण्यापेक्षा पोलिसांना सूचना दिल्या होत्या, ह्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये पाठवा, म्हणजे ह्यांना एक दुसरी संधी मिळू शकेल, ते ह्याच्यातनं परत बाहेर येऊ शकतील, ह्याची काळजी घ्या. तर हे जे त्यांची जी लोकांसाठी राबण्याची जी वृत्ती होती ती देखील ह्या पुस्तकात मी मांडायचा प्रयत्न केला आहे. जुई, खरं तर 2008चा तो हल्ला, त्यात तुम्ही बाबा गमावलेत, पण नंतर कविता करकरे यांचंही काही वर्षांनी निधन झालं. तुम्ही भावंडांनी ह्या सगळे 2 धक्के कसे सहन केलेत आणि त्याच्यानंतर तुमच्या भावंडांची म्हणजे काय आहे, म्हणजे बॉन्डिंग कसं आहे किंवा काय तुम्ही विचार केला? तेव्हा म्हणजे आईच्या वेळेस तो एक दुसरा आयुष्यातला मोठा धक्का होता. म्हणजे पहिल्या धक्क्याच्या वेळेस माझ्या भावाचं वय होतं 17 वर्षाचं आणि त्याला जो आघात झाला त्याचं मी वर्णन देखील करू नाही शकणार. बरोबर आहे. आणि आईच्या वेळेस शी वॉज डिक्लेअर्ड ब्रेन डेड आणि तो आम्हाला अजून एक मोठा धक्का होता, कारण ती एक नॉर्मल हेल्दी म्हणजे इंडिव्हिज्युअल होती. ती कॉलेजमध्ये शिकवायची, ती योगासनाला जायची, तिला पोहायची आवड होती, स्वयंपाकाची आवड होती. तर आम्हाला वाटलं की ती अगदी नॉर्मल आहे आणि सडनली तिचं जे ब्रेन ॲन्युरिझम बर्स्ट झालं तर ती ब्रेन डेड डिक्लेअर झाली. आणि डॉक्टरांनी फक्त आम्हाला 3 भावंडांना रूममध्ये बोलावून विचारलं की तुम्ही ऑर्गन डोनेशनसाठी सहमतीपत्र ह्याच्यावर तुम्ही सही कराल का, कारण ती मी जसं सांगितल्याप्रमाणे ती खूप हेल्दी व्यक्तिमत्व होती आणि ती ब्रेन ॲन्युरिझममुळे गेल्यामुळे ते म्हणाले की शी इज लाईक अ पपेट, म्हणजे फक्त त्या व्हेंटिलेटरमुळे तुम्हाला तिचा श्वासोच्छ्वास दिसतोय, पण ते सुद्धा काही काळाने तिचे ऑर्गन्स डिटिओररेट होणार आहेत. आणि त्यांनी 48 आवर्स
त्यांचं काय 72 आवर्स ज्यांचं ते सर्वेलन्स window असतं ते त्याच्यानंतर सांगितलं की म्हणजे देर इज नो होप, कारण खूप सिव्हिअर ब्रेन डॅमेज झाला आहे. आणि आम्ही तिघांनी एकमेकांशी न बोलता आम्ही एकाच वेळेस तो निर्णय घेतला की हो, आपण हे करायला हवं ऑर्गन डोनेशन. कारण माझ्या आईवडिलांनी नेहमीच दुसऱ्यांसाठी आपण जास्तीत जास्त काय करू शकतो ह्याचाच विचार केला आहे. आणि तिचे डोळे खूप म्हणजे सुंदर होते आणि त्याच्यातनं आम्ही विचार केला की त्या डोळ्यातनं एका दुसऱ्या व्यक्तीला नेत्रदान मिळू शकेल. आणि मग त्या डॉक्टर्सना आम्ही लगेच नेक्स्ट ऑफ किन म्हणून आमची परवानगी दिली. आणि एका नातेवाईकांनी तेव्हा आम्हाला सांगितलेलं की कशाला तुम्ही असं करताय, पुन्हा सगळं म्हणजे असं ओपन होणार बॉडी, कशाला तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात पडताय. पण हे सगळं आम्ही साईन केल्यावर त्या नातेवाईकाचं मत परिवर्तन झालं आणि आम्हाला सांगितलं की नाही, मी पण माझ्या विलमध्ये असंच लिहून ठेवणार आहे की मी एलिजिबल असलो तर माझंही ऑर्गन डोनेशन मी करायला इच्छितो. तर त्याच्यावरनं म्हणजे आम्ही तिघांनी तेच ठरवलं की जास्तीत जास्त कसं लोकांना मदत करू शकू. तर ते आमचं विदाऊट स्पीकिंग त्या क्षणाला जे बॉन्डिंग झालं त्याचं मी वर्णन नाही करू शकत. म्हणजे तिघंही आम्ही सहमत होतो एकमेकांशी न बोलता. तुमच्या भावंडांची कशी मदत झाली या पुस्तकामध्ये? माझ्या भावंडांनी त्यांनी ठरवलेलं की मीडियाशी थोडा कॉन्टॅक्ट कमी करूया, कारण आम्ही मीडियाशी कधीच जास्त बोललो नाही. माझे वडील नेहमी मीडियाच्या समोर होते, पण ते गेल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं मीडियाशी बोलणं वगैरे. आणि आम्ही ठरवलं की थोडंसं म्हणजे बाजूला राहूया. आणि माझ्या बहीण भावंडांनी मला साथ दिली की तू लिही. आणि आम्ही शक्यतोवर त्यांना प्रकाश झोताच्या समोर यायचं नव्हतं, तर त्यांनी मला सायलेंट सपोर्ट दिला. त्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट होता. जुई, बाबांनी दिलेल्या 3-4 गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या की तुम्हाला तिन्ही भावंडांना आज आमच्या बाबांनी हे दिलं म्हणून आज आम्ही छान जगू शकतोय, तर अशा काय 4 गोष्टी आहेत ज्याचं पुस्तकातूनही ज्या वारंवार आपल्याला भेटीला येतात, अशा त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत? हो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते सच्चिदानंद होते. त्यांचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्याच्यामुळे मी उभी राहू शकले. माझे आई वडील गेल्यानंतर एका पाठोपाठ एक. आणि माझ्या 16व्या वाढदिवसाला ते उदाहरण द्यायचं म्हणून माझ्या 16व्या वाढदिवसाला त्यांनी एक लॉक अँड की अशा शेपमध्ये एक स्वारोस्की पेंडंट दिलेलं, ते अजूनही माझ्याकडे आहे. आणि त्या पेंडंटवर त्यांनी एक मेसेज दिलेला की मे यू ओपन ऑल युअर हार्ट्स डिझायर्स अँड यू मे नॉट नो इट, बट द लॉक इज ऑल्सो विदिन यू अँड द की इज ऑल्सो विदिन यू. तर तो इतका सुंदर मेसेज आहे, तो कायम माझ्या जवळ राहिला. आणि त्यांचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो माझं लग्न झाल्यावर त्यांनी असाच एक लॅम्प मला भेट म्हणून दिला. माझ्या सासरी येऊन त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांजवळ स्वतः बनवलेला. आणि खाली नुसतं एक सिंपल वाक्य लिहिलेलं, जीवन सतत प्रकाशमय राहो. म्हणजे ते इतके रसिक होते, त्यांचा हा पॉझिटिव्ह अप्रोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची मेहनत करण्याची वृत्ती. आपण जेव्हा म्हणतो की हे लोक किती पुढे आले आहेत, आणि आपण म्हणजे आपल्याला कधी कधी हेवा वाटतो लोक जे सक्सेसफुल आहेत, पण त्याच्या मागे त्यांनी काय मेहनत घेतली ते आपण कधी कधी आपल्या दृष्टीआड असतं. तर तो एक अप्रोच जो आहे ते जसं त्यांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवलं, ते मीरा बोरवणकर यांनी पण जेव्हा त्या चीफ गेस्ट होत्या त्यांनी सांगितलं की ते पोलीस अकॅडमीमध्ये आले तेव्हा ते 27 वर्षाचे होते. तिथे 21-22 वर्षाचे पण तरुण असतात. आणि कारण ते इंजिनिअरिंग, मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएट होऊन लगेच आलेले लोक पण असतात. हो, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन करून. हो. आणि त्यांनी मग बाप्पांनी फर्स्ट मेडल, त्यांना गोल्ड मेडल मिळालं. 3 गोल्ड मेडल्स त्यांनी मिळवली त्या ट्रेनिंगमध्ये. आणि ही वॉज लीडिंग द परेड. म्हणजे त्यांनी कसं मेहनत करून स्वतःला पुढे आणलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना जाणीव होती लोकांची. जेव्हा ते वर्ध्याला पोलीसच्या गेम्ससाठी गेले तेव्हा 4थीत ते वर्ध्याच्या प्रायमरी शाळेत ते पहिले आले होते. तर त्या पोलीस गेम्ससाठी गेले असताना त्यांनी त्यांच्या त्या प्रिन्सिपलचा पत्ता शोधून काढला आणि वर्ध्यातल्या, आणि परत जाऊन ते त्यांना भेटले इतक्या वर्षांनी
की एक शिक्षण म्हणून म्हणजे एक शिक्षक म्हणून त्यांचा जो मान होता तो राखण्यासाठी की आज मी तुमच्यामुळे इतका पुढे आलो आहे. तर ही जी जाण असणं, लोकांपर्यंत त्याची पोच देणं, हा एक अजून एक, ह्या 3 गोष्टी मी कायम डोळ्यासमोर ठेवते. डोंट टेक एनीबडी फॉर ग्रँटेड आणि लोकांना ॲप्रिशिएट करणं. म्हणजे आत्ताच्या आपल्या गप्पांमधनं हेच जाणवतंय की हेमंत करकरे सरांना लोकसंग्रह खूप आवडायचा. त्यांना अगदी खरं आहे. माणसं खूप प्रिय होती. हो. आपण खरं तर पुस्तक बाबांबद्दल आहे, पण मला एक प्रश्न आईबद्दलही विचारायचा आहे की तुमची आई पण खूप स्ट्रॉंग होती. कारण एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर त्यांनी संसार केला. तुम्हाला आईतले कुठले गुण आज आठवतात की त्याने त्या दोघांनी मिळून जे तुमच्यावर संस्कार केले त्यातले अगदी वैशिष्ट्यपूर्ण जे तुम्हाला वाटतात ते? हो, आईला कविता करायची खूप आवड होती आणि शी वॉज व्हेरी स्ट्रॉंग, जसं तुम्ही म्हटलंय. आणि तो गुण मी डोळ्यासमोर नेहमी आणते. म्हणजे आम्ही आमचं जेव्हा पितृछत्र गमावलो तेव्हा आम्ही खूप निराश झालो. अगदी साहजिक आहे, मी आणि माझी भावंड. आणि तेव्हा ती येऊन आम्हाला म्हणाली, तिचा सगळ्यात मोठा लॉस झालेला, शी हॅड लॉस्ट हर लाईफ पार्टनर, पण तरी देखील ती आम्हाला येऊन म्हणाली की असं जे आहे की कोणीही जन्माला आलं त्या व्यक्तीला जायचंच आहे, पण ज्याला देशासाठी बलिदान जो करतो, हे जे वीरमरण आहे, दॅट इज अन एनव्हिएबल डेथ. म्हणजे तिने जे आम्हाला सांगितलं त्याच्यावरनं मला लक्षात आलं की ती कितीही स्ट्रॉंग आहे की स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती आम्हाला आमच्या दुःखातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतेय. तर ते मी कधीच तो क्षण विसरू नाही शकणार आणि त्याच्यातनं मला प्रेरणा मिळते. मी पण आई आहे, मला 2 लहान मुली आहेत, तर मीही तिचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवते की आपण कसं खंबीर राहायला हवं आपल्या मुलांसाठी. खरंच जुई, आज आपण इतक्या छान गप्पा मारल्या. तुम्ही तुमच्या आईबाबांबद्दल, दोघांबद्दलही बोलल्या आणि मला खात्री आहे की तुम्ही लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, ज्याचं आता मराठी भाषांतरसुद्धा लोकांपर्यंत पोचलेलं आहे, त्या पुस्तकातनं तुमच्या बाबांबद्दल तर लोकांना कळेलच, पण त्याचबरोबर एक प्रेरणा प्रत्येक वाचकाला मिळेल, जी प्रेरणा आत्ताच्या काळात खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मला इथे बोलवण्याबद्दल आणि इट इज माय प्लेजर. थँक्यू सो मच. आता आणखी एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, थेट लेखकाशीच. लेखक ऋषिकेश गुप्ते सांगतायत त्यांच्या नवीन पुस्तकाबद्दल. पुस्तकाचं नाव आहे गोठण्यातल्या गोष्टी. माझं नुकतंच एक गोठण्यातल्या गोष्टी नावाचं पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे रोहन प्रकाशनाकडून. आणि हा कथासंग्रह आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीचा कथासंग्रह आहे, ज्याला मी व्यक्तिकथा असं म्हणतो. खरं तर कथा ही कथाच असते, कोणत्याही प्रकारे ती वेगळी नसते. पण मला वाटतं की इथे मी कथांच्या केंद्रभागी सामान्यतः एखादी घटना असते किंवा एखादा काळ असतो किंवा एखादं घटित असतं. इथे मी कथांच्या केंद्रस्थानी व्यक्तींना ठेवलेलं आहे. गोठणे नावाचं एक काल्पनिक कोकणातलं गाव आहे आणि त्या गावातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्या व्यक्तींभोवती गुंफलेल्या या कथा आहेत. सामान्यतः म्हणजे अगदी प्रामुख्याने सांगायचं झालं तर या सामान्य माणसांमध्ये दडलेलं जे एक असामान्यत्व असतं, त्या असामान्यत्वाविषयी भाष्य करणाऱ्या कथा आहेत. प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या परिप्रेक्ष्यात किंवा त्याच्या मर्यादेत असामान्य असतोच. प्रत्येक माणसामध्ये एक असामान्यत्व दडलेलं असतं आणि ते असामान्यत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात मीही कोकणातलाच आहे. नागोठणे हे माझं गाव आहे. या गावात माझं बालपण आणि बरंचसं तारुण्य गेलेलं आहे. तर या माझ्या पूर्ण गावाकडच्या माझ्या आयुष्यात मी जी माणसं पाहिली, ज्या प्रकारचं मी आयुष्य जगलो, जे दिवस पाहिले किंवा जे ऋतू पाहिले, तर त्या एकूण सर्व माझ्या अनुभवांवर किंवा माझ्या त्या काळात जो मला लेखकाला सामान्यतः कोणतीही कथा साहित्य लिहिताना आशय गरजेचा असतो आणि लेखकाचं आयुष्य हा तो आशय पुरवत असतो. माझ्या सुदैवाने मला माझ्या गावाकडचं आयुष्य हा आशय म्हणून मला लाभलं, तर या आशयाचा मी या कथांमध्ये पुरेपूर वापर केलेला आहे. गावात मला ज्या काही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा भेटल्या किंवा ज्या
जी माणसं भेटली, त्या माणसांना वाहिलेला हा ट्रिब्यूट आहे. म्हणजे या काही सत्यकथा आहेत असं मी म्हणणार नाही. पण या पूर्णतः काल्पनिक कथा आहेत असंही मला म्हणायचं नाही. सत्यकथा म्हणजे लेखक मुळात सत्य आणि कल्पित याच्या सीमारेषेवरूनच चालत असतो. तर या ज्या कथा आहेत, गोठण्यातल्या गोष्टी आणि त्या गोठण्यातल्या गोष्टीमध्ये जी 7 पात्र किंवा ज्या 7 व्यक्तिकथा मी रंगवलेल्या आहेत, त्या पूर्णतः या माझ्या गावातल्या अनुभवांवर, गावात मला ज्या व्यक्ती भेटल्या, त्या व्यक्तींच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. एका अर्थाने गावातल्या त्या व्यक्तिरेखांना किंवा एकूणच गावाला दिलेला हा ट्रिब्यूट आहे एक प्रकारे. गावाला वाहिलेली ही एक आदरांजली आहे. माझं जे काही ऋण गावावर आहे, त्या त्या ऋणाची ही परतफेड म्हणता येणार नाही, कारण आपण गावाच्या ऋणाची कधीही परतफेड करू शकत नाही. पण ट्रिब्यूट म्हणता येईल गावाला वाहिलेला. पूर्ण कथासंग्रहात 7 कथा आहेत. सुलतान पेडणेकर, जिताडे बाबा, मॅटिनी मोहम्मद, रंजन रमाकांत रोडे, खिडकी खंडू, जयवंतांची मृणाल. तर ही प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ही वेगवेगळं वैशिष्ट्य घेऊन आलेली व्यक्तिरेखा आहे. आता जेवढी माणसं असतात तेवढे स्वभाव असतात, हे तर आपण ऐकलेलंच आहे. म्हणजे व्यक्ती तितक्या उक्ती म्हणतो आपण. तर या माणसांचे स्वभाव वेगवेगळे आहेत, या माणसांची वैशिष्ट्य वेगवेगळी आहे. तर आता यातलं मॅटिनी मोहम्मद हे जर का ही व्यक्तिरेखा द्यायची झाली, तर हा मॅटिनी जो आहे हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे. पण त्याला चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे आणि याचा जो काळ आहे तो 80 आणि 90चा काळ आहे. म्हणजे ज्या काळात गावोगावी थिएटर्स होती किंवा नव्हती, पण व्हिडिओ सेंटर्स मात्र खूप होती. तर हा जो मॅटिनी मोहम्मद आहे, तो या 80-90च्या काळातल्या सिनेमाचं प्रातिनिधित्व करणारा हा माणूस आहे. आणि त्याच्या ज्या सिनेमाच्या रुची आहेत, त्याही त्याच प्रकारच्या रुची आहेत. पण त्याची सिनेमाची भूक जी आहे, ती मात्र मर्यादित भूक नाहीये. तर सिनेमासाठी वाहून घेतलेला हा जो ट्रक ड्रायव्हर आहे, तर त्याची व्यक्तिरेखा जी आहे ती मी या मॅटिनी मोहम्मद या कथेत मी उभी केलेली आहे. आणि दुसरं एक पात्र आहे ते गोलंदाज हे पात्र आहे. आता गोलंदाज हे पात्र ही 80 आणि 90च्या दशकातलंच पात्र आहे. या दशकात मोठं झालेलं पात्र आहे. आणि मुळात त्या गोलंदाज या व्यक्तीचं आडनावच गोलंदाज आहे. आणि आता तो विशेषतः वेगवेगळ्या खेळांमध्ये खूप निष्णात आणि पटाईत आहे. पण त्याचं जे बालपण आहे, ते जरी पतंग उडवणे, गोट्या खेळणे अशा जरी खेळांमध्ये गेलेलं असलं, तरी तो तरुण होता होता एक पट्टीचा गोलंदाज बनलेला आहे. आणि गावागावांमधल्या सामन्यांमध्ये तो फार अचूक गोलंदाजी करून तो एक खूप मोठी झेप घेऊ पाहतो आहे. त्याच्या आयुष्यात पुढं काय होतं किंवा त्याचं आयुष्य हे कशा प्रकारे बांधलं गेलेलं आहे, यावर ती कथा आहे. जिताडे बाबा ही कथा जी आहे ती आमच्या कोकणात एक जिताडा नावाचा मासा मिळतो. त्या जिताड्यावर प्रचंड प्रेम असणारी किंवा त्या जिताड्याची काय म्हणतो आपण, जिताड्याच्या बाबतीत विशेष खवय्ये असणारे ते गृहस्थ आहेत. आणि जिताडा खाण्यासाठी ते कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी करतात किंवा कोणकोणत्या काय काय ते जातं, त्यांचं आयुष्य कोणकोणत्या गोष्टींमधनं जातं, याविषयी जिताडे बाबामध्ये भाष्य आहे. असं वेगवेगळ्या त्या पात्रांची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांच्यावर रचलेल्या या कथा आहेत. आणि या सर्व कथांच्या मध्यभागी एकच अवकाश कॉमन आहे, ते म्हणजे गोठणे हे गाव. तर या गोठणे या गावातली ही पात्र आहेत. आणि ह्या पात्रांच्याच कथा नाहीत, ह्या सर्व मिळून या सगळ्यांची जर का सरासरी काढायची झाली, तर ते गोठणे हे या गावाच्या ह्या गोष्टी आहेत. लेखक जेव्हा लिहितो ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये एकूणच सर्वच प्रकारच्या, त्याला आयुष्यात भेटलेल्या सर्वच प्रकारच्या व्यक्तिरेखा, मग त्या सख्खी नातलग असतील किंवा लहानपणापासून जे भेटलेले मित्र आहेत ते असतील किंवा आयुष्याच्या प्रवासात अगदी काही काळ भेटलेली जी माणसं आहेत ती असतील, ही सगळीच माणसं साचत जातात. आणि ती माणसं आहेत ना, ती मग एकमेकांमध्ये घुसत जातात. त्याचं कोणत्याही माणसाला ना लेखक असा स्वतंत्र काढू शकत नाही. मग एखाद्या माणसात दुसऱ्या माणसाचे गुण, त्याचे स्वभाव किंवा त्याच्या व्यक्तिछटाही मिसळत जातात. तर तसं पाहता या काही पूर्णतः म्हणजे
कथा म्हणून लिहिताना या सगळ्या पात्रांना जरी मी ग्रामीण व्यक्तिमत्व आणि ग्रामीण पार्श्वभूमी पुरवलेली असली तरी त्या सर्वार्थाने मी असं खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की त्या सर्वार्थाने ग्रामीणच आहेत. कधीतरी शहराच्या माझ्या आयुष्याच्या कालखंडात ही काही माणसं मला भेटली असतील आणि त्यांचे ज्या काही व्यक्तिछटा आहेत त्या व्यक्तिछटाही या माणसांमध्ये माझेही नकळत मिसळून गेल्या असतील. तर हे खरं पाहता एकंदरीत मला भेटलेल्या सर्वच माणसांमधनं मी माणसांच्या त्या स्वभाव दर्शनामधनं मी निवडलेल्या या व्यक्तिरेखा आहेत. त्यात निश्चितच मी जरी त्या मुख्यत्वे त्याचं जरी एक मूळ जरी गावाकडचं असलं तरी त्याच्यात शहरी छटाही नक्की आलेल्या असणार आहेत. आणि काही काही ठिकाणी त्या संपूर्ण जरी 7 कथा त्यात असल्या तरी त्यात उपकथानकं खूप आहेत आणि त्या उपकथानकं जी आहेत ती ही व्यक्तींचीच आहेत आणि त्या व्यक्तींमध्ये काही शहरी व्यक्तीही आहेत. त्यामुळे नक्कीच असं म्हणता येईल की ह्या काही संपूर्णतः ग्रामीण कथा नाही आहेत. यात शहरी स्वभाव दर्शन ही कुठेतरी माझ्याही नकळत आलेलंच असणार आहे. आता ही जी नावं आहेत जिताडे बाबा, मॅटिनी मोहम्मद, गोलंदाज किंवा खिडकी खंडू, तर ही जी नावं आहेत ना ही गावाकडे गेलात ना की गावाकडे नावांचे अपभ्रंश होणं जे आहे ना ते सर्रास असतं आणि ते अपभ्रंश हे केवळ शाब्दिक किंवा भाषिक नसतात. गावांनी ते स्वतःहून तयार केलेले अपभ्रंश असतात. तर अशा प्रकारच्या खरं तर अशा प्रकारच्याच एका अत्यंत गमतीशीर गावात मी मोठा झालो. मी माझं बालपण किंवा माझ्या तारुण्याची काही वर्ष मी तिथे व्यतीत केली. तर ते जे आहे ते म्हणजे गावानी मला दिलेलं एक काय म्हणतो ते जेनेटिकली माझ्या लिखाणात ते आलेलंच आहे. म्हणजे ही जी नावं आहेत ही अशा प्रकारची म्हणजे अगदी हीच असं नाही पण अशा प्रकारची नावं जी आहेत ती गावाकडे भरपूर प्रमाणात सापडतात. तर तीच माझ्या लिखाणात आलीत कारण ती एका अर्थाने माझ्या आयुष्याचाच भाग आहे. त्यामुळे जी नावं आहेत ती गमतीशीर असली तरी तुम्ही कधी गावाकडे गेलात तरी अशा प्रकारची नावं तुम्हाला सर्रास सापडतील. मुळात गावाकडे कोणताही माणूस हा त्याच्या नावाने वा आडनावाने कमी ओळखला जातो. तो त्याच्या नावाच्या आणि आडनावाची जो काही अपभ्रंश झालेला असतो किंवा जो काही त्या गावानी त्याला टोपण नाव ठेवलेलं असतं त्यांनीच तो मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. मग तो माणूस कितीही मोठा झाला तरीही त्याला ते नाव किंवा टोपण नाव चुकलेलं नाहीये. आता राहिला तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या लिखाणाचा म्हणजे पूर्वी साधारण मी गुढाकडे गाणारं लिहायचो आणि आता थोडस त्याचा सूर बदललेला आहे का. मला वाटतं लेखक म्हणून ना आपण सतत आपल्याला शोधत असतो आणि एक माणूस जो असतो म्हणजे लेखकाला जर का तुम्ही माणूस म्हणून कम्पेअर केलं तर एका माणसाचा काही सतत एकच स्वभाव नसतो. म्हणजे एखादा माणूस विनोदी असतो, एखादा माणूस धीर गंभीर असतो, पण एखादा माणूस असाही असतो की ज्याच्यात ते सर्व छटा असतात. तर मला वाटतं लेखक म्हणून मला माझी जी प्रकृती आहे ती सर्व प्रकारची प्रकृती आहे. मला वाटतं की सर्व प्रकारचं लिखाण मला करायला आवडतं. तर आतापर्यंत मी थोडंसं गंभीर किंवा गूढ या प्रकारचं लिखाण केलं होतं आणि आता थोडंसं व्यक्तिरेखांकडे जाणारं किंवा काय म्हणू आपण कॅरेक्टर बेस्ड किंवा व्यक्ती बेस्ड लिखाण आणि थोडंसं हलक्या फुलक्या शैलीतलं लिखाण आता मी करतो आहे. कारण मला वाटतं माझ्यात ते लिखाण आहे. आपल्या जे असतं तेच लेखक बाहेर काढत असतो. म्हणजे ज्यावेळी आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्याला सांगायची असते वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो तेव्हा कोणत्या प्रकारची गोष्ट आपल्याला सांगायची त्यानुसार तो मूड जो आहे ज्याला आपण साहित्यात जॉनरा असा शब्द आहे तर तो जो मूड आहे तो त्या गोष्टीला अनुसरून येतो. तर मला वाटतं आधी मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्यांना गूढ मूड थोडासा गरजेचा होता त्यामुळे त्या थोड्याशा गूढ जॉनरातल्या झाल्या. आत्ता मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या मला वाटतं थोड्याशा हलक्या किंवा थोड्याशा हलक्या मूड मधल्या आहेत त्यामुळे त्या थोड्याशा हलक्या मूड मधल्या झालेल्या आहेत. त्यामुळे मी काही मला असं वाटत नाही माझी लेखनशैली बदललेली नाहीये. ही लेखनशैली असतेच आपल्यात आणि म्हणून आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने त्या शैलीमध्ये आपण लिखाण करू शकतो. लेखक ऋषिकेश गुप्ते यांच्याकडून आपण जाणून घेतलं त्यांच्या नव्या पुस्तकाबद्दल, त्यांच्या कथासंग्रहाबद्दल. मात्र अशा नवनवीन पुस्तकांबरोबरच आता आपण आनंदाचं पान या कार्यक्रमात एक नवीन सरप्राईज देणार आहोत. सरप्राईज असं आहे की दर आठवड्याला आपण या आठवड्याची वाचकांची पसंती असलेली टॉप 5 पुस्तकांची यादी देणार आहोत.
तर या आठवड्यात कुठली पुस्तकं ठरली आहेत टॉप 5 हे जाणून घेऊ पुस्तक पेठेचे संजय भास्कर जोशी यांच्याकडून. रसिक हो नमस्कार. मी संजय भास्कर जोशी पुण्यामध्ये पुस्तक पेठ हे पुस्तकांचं दुकान चालवतो आनंदाने. आम्ही नेहमी म्हणतो की वाचाल तर वाचाल हे जुनं झालं, वाचाल तर समृद्ध व्हाल हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि सुदैवाने पुस्तक पेठेमध्ये उत्तम अभिरुचीचे अनेक वाचक येत असतात. त्यामुळे अलीकडे कुठली पुस्तकं वाचली जातात याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये जी पुस्तकं वाचली गेली ती अशी आहेत. पहिलं म्हणजे खरं तर ABP माझालाच त्याचं श्रेय जातं. ABP माझावरती सदानंद दाते यांची जी मुलाखत झाली त्यानंतर सदानंद दाते यांचं वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाला चांगलीच मागणी यायला लागली आणि खूप लोक ते पुस्तक वाचतायत. दुसरं म्हणजे साहित्य अकादमीचे पुरस्कार आता नुकतेच जाहीर झाले. त्यामुळे बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे किरण गुरव यांचं पुस्तक आणि प्रणव सखदेव यांचं काळे करडे स्ट्रोक्स या पुस्तकाला चांगली मागणी निर्माण झाली, उत्तम झाली अतिशय. आणि रॉ हे रवी आमले यांचं पुस्तक गेले अनेक आठवडे आमच्याकडे भरपूर मागणी आहे आणि उत्तम प्रकारे वाचलं जाते. रॉ हे रवी आमले यांचं पुस्तक. आणि अर्थातच गेले अनेक आठवडे किंवा अनेक महिने खरं तर नदिष्ट या मनोज मोरगावकरांच्या पुस्तकाला अगदी भरपूर मागणी आहे. उत्तम प्रकारे वाचलं जाते. लोकप्रिय पुस्तक असं म्हणायला काही हरकत नाही ते पुस्तक. तर मित्र हो, सध्या ही पुस्तकं उत्तम प्रकारे वाचली जात आहेत. धन्यवाद. आनंदाचं पानच्या आजच्या भागात आपण 2 नवीन पुस्तकांबद्दल जाणून घेतलं. त्याचबरोबर सध्याची टॉप 5 पुस्तकं कुठली हेही जाणून घेतलं. आपण दर आठवड्याला अशाच पद्धतीने नवनवीन पुस्तकांबद्दल बोलणार आहोत, नवनवीन लेखकांना भेटणार आहोत. मात्र आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.